काय म्हणता जगदीश भाऊ आपण? आज आम्ही मुख्यमंत्री सचिवालयाकडे आमच्या आदिवासी समाजातील सुखदेव केशव मडावी राहणार गट्टा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली हा शांतीसेना पार्टी पुरस्कृत कदम साहेबाचा गुप्ता वार्ता नागपूर यांच्या देखरेखीखाली त्याने नक्षल बिमोडचं काम केलं आणि त्याच्या कामाची दखल घेऊन गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्याला भामरागड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपायाची तिथं नोकरी मिळाली। त्याच्या आईचा अपघात झाला आणि तत्कालीन जे तिथलचे पोलीस अधिकारी होते त्यांनी त्याला रजा दिली नाही। वेळोवेळी रजेसाठी अर्ज केले परंतु त्याची रजा मंजूर झाली नाही, म्हणून त्याचं संतुलन थोडंसं बिघडल्यासारखं झालं आणि तो बिना रजेचा घरीवर गेला। हाच गोष्ट पोलीस उपनिरीक्षकांनी लक्षात घेऊन त्याला त्यावेळेस टर्मिनेट केलं। किरकोळ आणि साध्या गोष्टीसाठी एका आदिवासी समाजाच्या पोलीस शिपायाला ज्यांनी नक्षल बिमोडसाठी महत्त्वाची भूमिका केलेली आहे अशा व्यक्तीला जर टर्मिनेट होत असेल तर ही फार मोठी थोडीशी चिंताजनक बाब आहे। म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आमच्या आदिवासी समाजाचे युवा नेते रमेशजी मडावी साहेब, त्यानंतर आमच्या वैशालीजी सिरसाम, काशीनाथ श्रीराम साहेब या सर्व लोकांनी आज आम्ही मुख्यमंत्री सचिवालयाकडे सन्माननीय मित्रासाहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की किरकोळ कारणावरून जर टर्मिनेट केला असेल तर त्याची चौकशी करून त्याला पुन्हा सेवेत समाविष्ट करून घ्यावी अशा पद्धतीची विनंती आम्ही इथलच्या मुख्यमंत्री सचिवालयाकडे केलेली आहे आणि गडचिरोलीला लवकरच पत्रव्यवहार जाऊन त्याची चौकशी होऊन ज्यांनी नक्षल बिमोडसाठी काम केलं त्याला पुन्हा पोलीस शिपाई म्हणून कार्यरत घ्यावे अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे। तुझं नाव सांगा आता। जगदीशभाई इंगडे यांच्यासोबत मी मुख्यमंत्री सचिवालय आलो। माझे नाव सुखदेव केशव मडावी आहे। जिल्हा गडचिरोली पोलीस खात्यात म्हणून लागलो होतो मी, त्यांना पोलीस खात्यातून मला टर्मिनेट करण्यात आले आहे, तरी कुठल्या कार्यक्रम घेण्यात यावे ही विनंती। माझ्या मामा बोलला बोलल्याशिवाय जमल।